बरोबर आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसाचा जो जम्बो मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। मात्र याचाच प्रभाव या ठिकाणी दिसून येतो आहे। रेल्वे प्रशासनाने आवाहन केलेलं की गरज असल्यावरती रेल्वेचा प्रवास करावा। यानंतर काही कंपन्यांनी देखील आपल्या कामगारांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे। मात्र आवश्यक असलेले कामगार जे आहेत ज्यांना सुट्टी नाही आहेत या प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात स्टेशनवरती गर्दी केलेली आहे। तर दुसरीकडे स्टेशन परिसरामध्ये सुटसुकाट दिसत आहेत, कारण नेहमी गजबजलेले हे डोंबिवली स्टेशन आहेत। आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची आशंका व्यक्त केली जाते। मात्र सुट्टी नसल्याने काही ठिकाणी या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते आपल्या कामाला जाण्यासाठी गर्दी केलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की स्टेशनवरती सुटसुकाट आहेत की जेणेकरून वर्क फ्रॉम होम सुरू आहे आणि रेल्वे प्रशासनाच्या आव्हानानंतर जे प्रवासी आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या घरातूनच काम करत आहेत। स्टेशन परिसरावरती दिसत नाहीत। मात्र जे प्रवासी या ठिकाणी आपल्या कामासाठी जायला निघालेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी रेल्वेचा सामना करायला लागत है, कारण रेल्वे वेळेवरती नहीं है। भाई साहब, कहाँ जाने के लिए आप निकले और कितनी देर से खड़े? कसारा के लिए। कसारा के लिए तो स्टेशन ट्रेन अभी आई है, कैसे क्या है? नहीं, अभी तक आई नहीं है, लेट है अप्रोक्सीमेटली। ये अपना मेगा ब्लॉक है, उसकी वजह से लेट है ट्रेन। एकंदरीत असे अनेक प्रवासी आहेत ज्यांना मेगा ब्लॉकचा फटका पडलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी कामावरती जाण्यासाठी निघालेत। मात्र या ठिकाणी रेल्वे नसल्यामुळे, या ठिकाणी ट्रेन नसल्यामुळे स्टेशनवरती या ठिकाणी उभे असल्याचे प्रवासी चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। नक्कीच सुनील, धन्यवाद। त्याचबरोबर संदर्भात तरी दृश्य आपण पाहत आहोत, मेगा ब्लॉकमुळे परिणाम झालेला आहे आणि गर्दी आपण पाहत आहोत। स्थानकावरील लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। त्यामुळे मिळेल ती लोकल पकडण्यासाठी प्रवासी खरं तर या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। ही दादरची दृश्य आपण पाहत आहोत। मध्य रेल्वेवरील 903 लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे ही गर्दी दादर रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। तर घाटकोपर रेल्वे स्थानक असेल, दादर रेल्वे स्थानक असेल किंवा डोंबिवली रेल्वे स्थानक असेल, या ब्लॉकची दृश्य किंवा या ब्लॉकचा मोठा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सीएसएमटी स्थानक, कुर्ला स्थानक आणि ठाणे स्थानकावरची देखील ही दृश्य आपण पाहत आहोत। हीच परिस्थिती प्रत्येकच स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होते आणि प्रवाशांची गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। तर ब्लॉक कामासंदर्भात हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि तीच दृश्य आपण सध्या पाहत आहोत। सीएसएमटी स्थानक, कुर्ला स्थानक आणि ठाणे स्थानक या ठिकाणची ही दृश्य।